आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही, पण नाव राहणं हे चुकीचं आहे. या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे. या जिल्ह्याच्या अनुषंगाने मी जे मला शक्य होतं, जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली. पण ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे, संवेदना त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या आहे. मुख्यमंत्री रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, नेमके काय सोलापुरात कार्यक्रम होणार आहेत, काय सांगणार? सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातनं जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाच्या घर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत. त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम नाही आहेत. तिथून पुढे ते कोल्हापूरच्या हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जाणार. राज ठाकरेंचा मुंबईमध्ये फक्त 2च ट्रेनांची ताकद आहे. तिसरा कुठला पक्ष जो आहे ते प्रभावी ठरणार नाही. ठाकरे गट आणि राज ठाकरे कुठं राज ठाकरे म्हणते मुंबईमध्ये दुसरा कुठला? आता मी याच्यावर अधिकच बोलावं असं मला वाटत नाही, पण अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे. त्यामुळे याच्यापेक्षा मी काही सांगायचं आवश्यकता नाही. अपक्ष पण आमदार निवडून येतात, पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही. त्याच्यावरून आपण कोणाची किती ताकद आहे या संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे. दुसरीकडे इम्तियाज जलील असं म्हणतात की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिलेलं आहे की त्यांनी मटन बिर्याणी खाण्यासाठी यावं आज संभाजीनगरमध्ये. तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने अनेक महापालिकांमध्ये मटनावरती मटन देण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मला एक समजत नाही आहे की हा निर्णय आताचा नाही, कुणालाही कंपल्शन त्या अनुषंगाने नाही, आणि हा निर्णय काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे. त्या काँग्रेसवाल्यांना आपण विचारलं तर बरं होईल. आणि इम्तियाज जलीलला मला त्या मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर आपण तो सोनिया गांधीला विचारला पाहिजे, आपण राहुल गांधीला विचारला पाहिजे, आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे. तर देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणाचा स्वीकार करत नाहीत. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की त्यांनी विनंती केलेली आहे की लोकशाही जी आहे ते तिकडे तडफडते, तडफडचा घटका मोजते, तिकडे लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरे खूप महान नेते आहेत. ते न्यायव्यवस्थेलाही सल्ला देऊ शकतात, न्यायव्यवस्थेलाही वरही बोलू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी व्यक्त केला असावा.